सोपाच आहे. सोपा आलाय. चला बघूया. सोपाच आहे. बघूया आपल्याला एक एक दोन जणांचं जरी झालं तरी पण खूप मोठी अचीवमेंट होईल आपली. आता बघूया तुमच्या 10वी मधून कोणाचं येतंय. तुमच्या लोकांकडून जास्त होप्स आहेत. बघूयात. सगळ्यांनी कर्कटक मला कॅमेरा ऑन करून तुम्ही दाखवणार आहात बरं का आकृत्या काढलेल्या, त्याच्यामुळे रेडी राहा. मी जसं जसं सांगेल तसं तसं आकृत्या काढत जायचंय. इंग्लिश टेक्स्टबुक शेअर करते मी, पण मराठीत सांगेल, डोंट वरी. हे बघा, लेन्सेस वाला चॅप्टर आपला आज त्याची मी तुमची छानपैकी रिव्हिजन करून घेणार आहे, सो दॅट ह्या चॅप्टर मधले तुम्हाला चांगले आउट ऑफ मार्क्स मिळतील एक्झाम मध्ये. हे चॅप्टरचं वेटेज किती आहे? या चॅप्टरचं बोर्डामध्ये किती वेटेज आहे माहितीये का? काहीतरी 5 ते 8 मार्कांचं वेटेज आहे हा एका चॅप्टरचं. तर बघा, आपण बघितलं हा तेच बघा, 40 पैकी 8 मार्क फक्त ह्यालाच आहेत. मोठी गोष्ट आहे ना. तर आपलं हे जसं की काचीचं एक वर्तुळ आहे, काचीचा बॉल आहे जो आतून पोकळ आहे, त्याच्यातून गोल बरोबर बाहेर काढला की त्यालाच आपण लेन्स म्हणून वापरते. लेन्स म्हणजेच भिंग. आता मी हा जो चष्मा लावलाय हे भिंगच आहे, ऑलरेडी लेन्सेसच आहेत या. ठीक आहे. तर आता त्याच्यामध्ये आपण बघितलेलं होतं की 2 प्रकारच्या लेन्सेस असतात. एक असतात कॉन्केव्ह लेन्सेस आणि दुसरे असतात कॉन्व्हेक्स लेन्सेस. हे कॉन्व्हेक्स आहे आणि हे कॉन्केव्ह आहे. ठीक आहे. आता मुलांनो, तुम्हाला गेल्या वर्षी जर आठवत असेल तर गेल्या वर्षी पण मी सांगितलेलं की कॉन्केव्ह मिरर आणि कॉन्व्हेक्स लेन्स दोघं एकसारखं बिहेव करतात, एकसारखं त्यांचं वर्तन दाखवतात. वस्तू त्यांच्यापासून कुठे ठेवले त्याच्यावर आधारित. फरक फक्त एवढा असतो की आरशांमध्ये जी प्रतिमा बनते ती रिफ्लेक्शन होऊन, म्हणजे त्याच्या उलट ज्या बाजूला आरसा आहे त्याच्या पुढेच आरशाच्या समोर बनते किंवा आरशाच्या आतमध्ये बनते. कारण प्रकाशाचं काय होते, परावर्तन होते. इथे लेन्स ट्रान्सपरंट आहे, पारदर्शक आहे, त्याच्यामुळे इकडून लाईट येऊन इकडून बाहेर येते ना, त्याच्यामुळे इकडे जी प्रतिमा बनते ही उजव्या बाजूला बनते. कळतंय? फक्त एवढाच फरक आहे. पण कॉन्केव्ह मिरर आणि कॉन्व्हेक्स लेन्स आणि कॉन्व्हेक्स लेन्स म्हणजे कॉन्केव्ह लेन्स आणि कॉन्केव्ह मिरर ह्या दोन्ही सेम काम करतात. ठीक आहे. जर तुम्हाला आठवत असेल तर गेल्या वर्षी मी तुम्हाला एक कलरफुल आकृती पण काढून दाखवलेली होती. आता मी काय करणार आहे, ह्या दोन्ही लेन्सेसचं थोडक्यात तुम्हाला आठवण करून देणार आहे. मला माहितीये तुम्ही ऑलरेडी हा धडा शिकला असाल. प्रयोग मला सांगा, शाळेमध्ये ह्याच्यावरचा प्रयोग दाखवला तुम्हाला मुलांनो? प्रयोग करून दाखवला शाळेमध्ये? येस मॅम. कॅन्डल घेतलेली आणि त्याची प्रतिमा कशी चेंज होत जाते कॅन्डल आपण जवळ घेतल्यावर, ते दाखवलेलं करून. जसं गेल्या वर्षी बघा मी तुम्हाला ती एक्सपेरिमेंटची, त्या प्रयोगाचीच व्हिडिओ दाखवलेली होती. येस मॅम, तीच बघितली आहे मी. अच्छा, व्हिडिओज बघितली, शाळेमध्ये खरं करून नाही बघितला? शाळेमध्ये पडद्यावर प्रतिमा टाकून दाखवली होती. अच्छा, बरं, ठीक आहे. मी आपला क्लास संपल्यावर ना एक युट्यूबची व्हिडिओ टाकते तुमच्या ग्रुपमध्ये, ती नक्की बघा. कारण ना आता मी दाखवत बसली तर वेळ पण जाईल आणि मग ते दुसऱ्यांचा व्हिडिओ असतो ना, मग आपल्या चॅनलवर ते कॉपीराईटचा इश्यू येतो. कॉपीराईट म्हणजे दुसऱ्यांची वस्तू तुम्ही का दाखवते असं युट्यूब म्हणतं, मग ते पण थोडासा इश्यू असतो. हा थांबा एक मिनिट, माझा व्हाईट बोर्ड ओपन होतोय. ओपन झाला की मी शेअर करते. चला, तोपर्यंत ना हा ओपन होतोय तर चला बघूया आतापर्यंत तुम्ही किती प्रिपेअर्ड आहात बोर्ड एक्झाम साठी. क्वेश्चन विचारते मी, ज्याला आन्सर माहितीये पटकन हँड रेज करायचंय. व्हॉट आर दी युजेस ऑफ कॉन्व्हेक्स लेन्सेस? बहिर्वक्र भिंगाचे जीवनामधले वापर काय काय आहेत ते सांगा. एकाला पण माहिती नाही? पंढर एक वापर तर मीच आता सांगितला. कोणाकोणा माहिती हात वर करा. बहिर्वक्र भिंग म्हणजेच कॉन्व्हेक्स लेन्स कशासाठी वापरतात? येस अनुष्का?
मॅम दुर्बीण बनवताना त्याचा वापर होतो. येस, व्हेरी गुड. श्रावणी? मॅम चष्मा बनवण्यासाठी. स्मार्ट. विवेक? कॅमेरामध्ये वापर सॉरी, कॅमेरामध्ये वापर कॅमेरामध्ये होतो. येस, ऍब्सोल्युटली. अभिषेक? मॅम गाड्याचा साईट ग्लास असतो तो त्याला होतो. तो आरसा असतो की भिंग असते रे बेटा? आपण आज भिंगांबद्दल बोलतोय. आरशे गेल्या वर्षी केले आपण. माझा व्हाईट बोर्ड दिसत असेल तुम्हाला? दिसतोय? टेलिस्कोप मध्ये. येस, करेक्ट आहे. व्हाईट बोर्ड दिसतोय मुलांनो? येस मॅम दिसतो. हा, चला आता बघा. एवढ्या कमी वेळात मी पूर्ण धडा कधी शिकवलेला नाहीये, पण आपला जो वेळ कमी म्हणून मी ट्राय करते. पटकन आपण रिवाइज करून घेऊया. सगळ्यात आधी हे बघा, हे आपल्याकडे हे जे काचेचं असं वर्तुळ होतं, ह्याचा इकडचा भाग तोडला आपण, हा वाला भाग तोडला. ठीक आहे, मी दुसरा कलर घेते. हा, इकडचा भाग तोडला आणि इकडचा पण भाग तोडला, सेम सेम मापाचे, आणि मग त्याला असं जोडला. हे काय बनलं आपलं? हे कोणती भिंग आहे मुलांना? अरे कोणतं भिंग आहे? बहिर्वक्र. सबमरीन असतं अभिषेक ते बेटा. बरोबर लिहिलेस तू, पण फक्त स्पेलिंग मिस्टेक आहे. तर हे बहिर्वक्र भिंग बनलं आपलं. बहिर्वक्रालाच आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? कॉन्व्हेक्स. कॉन्व्हेक्स म्हणजे बाहेर निघालाय, त्याचा उभवट आलाय. आणि मग आता हे भाग, हे बघा, हा भाग आधी घेतला आणि हा भाग नंतर ना घेतला असा, आणि मग ह्याला आपण जोडलं. हे कोणतं भिंग बनलं? आंतरवक्र. बघ ना, बघा, हा वक्र म्हणजे कळतंय ना, आतमध्ये घुसलेला पार्ट हा आतमध्ये, वक्र भाग आतमधल्या साईडला आहे. अंतर्वक्र, वक्र पार्ट आतमध्ये, म्हणून अंतर्वक्र. लॉजिक आहे त्यांनी जे आन्सर दिले त्याला. अंतर्वक्रलाच इंग्लिशमध्ये आपण म्हणतो कॉन्केव्ह. आणि आता बघा, सिंपलशी गोष्ट आहे. हा ज्यावेळी आपण कट केला तर ह्याचं एक सेंटर होतं, केंद्र होतं त्या वर्तुळाचं. मग ह्याच्यासाठीचं पण एक केंद्र. तर बघा, हा भाग होता, तर ह्याच्यासाठीचं इकडे केंद्र. परत आपण हा वाला भाग घेतला, मग ह्याच्यासाठीचं पण इकडे केंद्र. आणि मग ह्या केंद्रामधून जी लाईन जाते तिला आपण काय नाव दिलं मुलांना? प्रिन्सिपल ऍक्सिस. येस, प्रिन्सिपल ऍक्सिस. प्रिन्सिपल ऍक्सिसलाच आपण मराठीत काय म्हणतो? मुख्य अक्ष. बरोबर आहे? पटपट पटपट सांगा. ऑलरेडी राईट. मग आता ही जी केंद्र होती ह्याला काय नावं दिले तुमच्या पुस्तकामध्ये? इकडचं लेफ्ट वाल्याला काय नाव दिले? वर्तुळाचं केंद्रच वर्तुळ केंद्र म्हणण्याच्या ऐवजी इथे काय आहे ते कर्वेचर आहे ना. सो दिस इज सेंटर ऑफ कर्वेचर. काय नाव दिलेलं त्याला? सेंटर ऑफ कर्वेचर. कर्वेचर म्हणजे काय रे यार, मी कसं काय विसरले. कर्वेचरला मराठीत काय म्हणतो आपण? वक्रता केंद्र. येस, वक्रता केंद्र. त्या वक्र भागाचं ते केंद्र आहे. मग ह्याला काय नाव दिले? C1 आहे की C2 नाव दिले पुस्तकात? लेफ्टला जो आहे त्याला काय नाव दिले? कसे रे तुम्ही, बघा ना पुस्तक. हे काय दिले ना? अच्छा, 2F1 आणि हे दिलेले. अच्छा, म्हणून तुम्हाला कळलं नाही की मी काय विचारते.
आपलं जे सी होतं की नाही त्याच्याच ऐवजी इथे त्यांनी 2F1 नाव दिले बघा. ऍक्च्युली ना हे C1 आहे आणि हे C2 आहे, म्हणजे वक्रता केंद्र पहिल्या वक्र भागाचं केंद्र आणि हे दुसऱ्या वाल्या वक्र भागाचं केंद्र, म्हणून भिंगांमध्ये 2 वक्रता केंद्र असतात. आता हे आपण वर्षी शिकलेलो होतो की वक्रता केंद्र आणि ही जे मधला बिंदू असतो त्याच्या बरोबर मध्ये काय असते, मुख्य नाभी असते, ज्याला आपण इंग्लिशमध्ये फोकस म्हणतो. म्हणून आपण ह्याला काय नाव दिलं, F1. इथे काय नाव दिलं आपण, 2F1, कारण ते त्याच्या डबल आहे. असं का होतंय? सेम वे इथे F2, इथे 2F2. कळलं इथपर्यंत? इथपर्यंत कळलं मुलांनो? हा, आता ह्यातलाच घेऊन सेम टू सेम अशाच प्रकारे मग ह्याच्यासाठी कॉन्केव्ह लेन्स साठी मग ह्याचा पण हा असा मुख्य अक्ष. अच्छा, हा, इथे हे जे ह्याचा मधला जो बिंदू ह्याला काय नाव दिलेलं होतं आपण, ऑप्टिकल सेंटर. ऑप्टिकल सेंटर. मराठीत काय नाव दिले त्याला मुलांनो? मराठीत काय नाव दिले त्याला? मराठी मीडियमची मुलं, हे ओ म्हणजे काय आहे नक्की? प्रकाशीय केंद्र. हा, बघा मराठीतलं नाव हे जास्त छान आहे. हे ओ काय आहे? आपला प्रकाशीय केंद्र आहे. ठीक आहे, तर इथे पण हा ओ काय आहे आता, प्रकाशीय केंद्र आहे. आणि इकडे पण सेम टू सेम, मग इथे F2, इथे 2F2, इथे F1 आणि इथे 2F1. ठीक आहे, आता पटकन ना मी विचारेल प्रश्न, सांगा मला, उत्तर सांगा. ठीक आहे, प्रश्न विचारते, उत्तर सांगा. समजा आता प्रकाशाचा किरण मुलांनो, प्रकाशाचा जो किरण आहे ह्याला आपण ही अशी जी मध्ये एक स्ट्रेट लाईन काढतो जी आपल्या भिंगाला 2 तुकड्यांमध्ये, समान तुकड्यांमध्ये विभागते. आता समजा प्रकाशाचा किरण जो आहे तो असा पडला भिंगावर, असा सरळ पडला, मग कुठल्या दिशेने जाईल आता तो सांगा? कुठून जाईल? फोकस मधून. फोकस मधून. कुठल्या फोकस मधून? इथे 2 फोकस आहेत, F1 आहे, F2 पण आहे. F2 मध्ये. येस, ऍब्सोल्युटली. तर तुम्हाला ऑलरेडी माहितीये तो इथून असा जाईल, राईट? व्हेरी गुड, म्हणजे तुम्हाला नियम माहिती आहेत. आता दुसरा प्रश्न. समजा समजा दुसरा प्रकाशाचा किरण हा असा पडला. आता तो F1 मधून जाऊन मग पडलाय, वाकडा पडलाय त्या भिंगावर. आता काय होईल त्याचं? तो कसा जाईल? प्रिन्सिपल ऍक्सिसला पॅरलल जाईल. येस, व्हेरी गुड. प्रिन्सिपल ऍक्सिसला तो असा पॅरलल बनेल. ठीक आहे, तिसरा नियम. समजा असा चाललाय तो ऑप्टिकल सेंटर मधून. अच्छा, असा पडला तो, इथे पडला. आता कुठे जाईल तो? ऑप्टिकल सेंटर मधूनच चाललाय तो, मग कुठे जाईल आता तो? सरळ जाईल, वाकडा बनेल, कुठे बनेल? प्रिन्सिपल ऍक्सिसला पॅरलल बनेल. येस, हा आरपार जातो, माहितीये ना मुलांनो? प्रकाशीय केंद्रातून म्हणजेच ऑप्टिकल सेंटर मधून जर जात असेल तर त्याला काही होत नाही. तो काय होतो, जसाच्या तसा आरपार निघून जातो. बस, मग हेच 3 नियम वापरून आपल्याला काय काढायचे? रे डायग्राम्स काढायचे, प्रकाशीय आकृत्या काढायच्या. इथे पण हा सेमच रूल आहे. हा इथून आरपार जाणार. हा, इथे आता ह्याला असं सरळ असेल तर मुलांनो, हा असा सरळ पडला तर इथे मात्र थोडा रूल चेंज होतो. असं सरळ असेल तर आता हा कसा जाणार? कॉन्केव्ह लेन्स मध्ये कसं जाणार तो? अंतर्वक्र भिंगामध्ये आता तो कसा जाणार? प्रिन्सिपल ऍक्सिसला पॅरल पडलाय तर तो कसा परावर्तित होईल? आता बाहेर कसा निघेल? नाही आठवत आहे? हा
बाहेर तर इकडूनच निघणार आहे, इकडेच कुठे तर निघणार, राईट साईडला भिंग असल्यामुळे. हे पक्क आहे. हा मुलांनो, हे बघा, हा असा समांतर पडलाय की नाही, हा कोण सांगेल मला? कोण सांगेल? हा असा जातो, लांब जातो. आणि कुठून लांब गेलाय असं वाटतं आपल्याला? इथून, ह्याच्यापासून असा लांब गेला असं आपल्याला वाटतं. फर्स्ट फोकस पासून इथून तो लांब गेल्यासारखा आपल्याला, असं सरळ रेषेत गेल्यासारखा वाटतो. म्हणून ह्याला आपण काय म्हणतो? दिस इज डायव्हर्जिंग लेन्स. डायव्हर्ज करते म्हणजे किरणांना लांब फेकते. आणि दिस इज कन्व्हर्जिंग लेन्स. आठवते ना, गेल्या वेळी अंतर्वक्र आरसा कन्व्हर्जिंग मिरर होता. कन्व्हर्ज करणं आणि डायव्हर्ज करणं. आता हे कन्व्हर्जिंग आणि डायव्हर्जिंग ह्याला मराठीत काहीतरी बघा नावं दिली असतील. अभिकेंद्री काय होतं? अभिकेंद्री न अपकेंद्री असं समथिंग काहीतरी होतं. नाही, अभिकेंद्री अपकेंद्री नाही, काहीतरी वेगळंच, अवरूनच नावं होती मराठीतून. पण अजून एक ह्याचा काही नियम आहे? हा, अभिसारी आणि अपसारी. येस, थँक्यू सो मच बेटा. अभिसारी आणि अपसारी. तर मग हे अभिसारी आहे की अपसारी आहे? हे हा वाला हा अभिसारी असेल ना? हा अभिसारी असेल आणि हा अपसारी असेल, बरोबर आहे? आज आपण ना मुलांना ह्याची फटफट रिव्हिजन करू आणि ट्राय करू की ह्याच्यावर एखादं गणित सोडू, आकृत्या काढू आणि उद्या मग गणित सोडू ह्या धड्यावर आधारित. आकृती आणि गणित डेफिनेटली नक्की नक्की येणार ह्या धड्यातून. अच्छा, आता अजून एक लास्ट नियम ह्याचा. आता समजा हा असा पडतोय प्रकाश किरण, मग एफ मधूनच चाललाय, मग केलेलं काय ह्याचं? हा, इथे नियम दिलेले आहेत, तर तो सरळ बनतो. ह्याचे नाही दिले, कॉन्केव्ह मिररचे नाही दिलेत, कॉन्केव्हचे दिलेच नाहीये त्यांनी. कॉन्केव्हचे जास्त आकृत्या पण नाही दिलेत, पण ठीक आहे, काही हरकत नाही. हा इथे दिलाय पण बघा. अच्छा, हा सरळ पडलेला लांब गेलाय आणि हा इथून काढलेला आहे. एफ मधून जाणारा काढलेलाच नाहीये. बोला ना, एफ मधून जाणारा पण पॅरलच बनेल, त्याचं सेमच असेल तो रूप. हा एफ मधून जाणार आहे ना, हा पॅरलच बनेल आफ्टर रिफ्रॅक्शन, असाच जाईल तो. चला, तर आता हेच नियम वापरून आपण आता काढणार आहोत रे डायग्राम्स. चला, आता मी आधी तुमचं बघते की तुम्हाला किती येतंय. सगळेजण रेडी आहात? हे असं आहे का व्हायला लागले, मला कळेना आज. हे दिसते तुम्हाला? थांबा. अशात गडबड आहे, काय कळेना मला आज. अजून पण ते आय डोंट नो, हालायला लागले काय काय लिहिलं. बरं ठीक आहे, चला, काही हरकत नाही, असो. सपोज आता हे तुमची लेन्स आहे, ठीक आहे. इकडे तुमचं F1 आहे, हे 2 F1 आहे, F2 आहे, 2 F2 आहे. लेन्स कशी काढायची माहितीये मुलांना तुम्हाला? माप बरोबर घेऊन कर्कट ग्राउंडर यूज करून लेन्स कशी काढायची कोणाकोणाला माहिती आहे? आणि माहिती नसेल तर मग मी स्क्रीन शेअर थांबवते, मला तुमच्याशी आधी बोलू द्या. कारण जर तुम्ही लेन्स कशी काढायची कर्कट घेऊन हेच माहिती नसेल तर मग आकृती नाही बरोबर येणार. बर, आता ती लोक हात वर करा ज्यांना माहिती नाहीये
की राऊंडर घेऊन आपलं ते कर्कटक घेऊन बरोबर मापाची लेन्स कशी काढायची जेणेकरून तुम्हाला एकदम अचूक रे डायग्राम मिळेल. म्हणजे बरोबर वस्तू जिथे ठेवल्यावर प्रतिमा जिथे मिळायला पाहिजे बरोबर तिथेच मिळते. त्याच्यासाठी लेन्स बरोबर माप घेऊन काढणं गरजेचं आहे. ते कोणाकोणाला लेन्स काढायला येत नाही माप घेऊन त्यांनी हात वर करा. मॅम आम्ही कर्कटकचा वापर न करता म्हणजे ना जी स्केल असते ना स्केलवर मोजून घेतो खून करून असं म्हणजे कधी कर्कटक वरून मोजून नाही काढली. नाही मग चुकीची येणार डायग्राम बेटा. चला मी शिकवते. ओके मॅम. सगळ्यांनी आपल्या कॅमेरा ऑन करून मला दाखवा. आधी मला कर्कटक दाखवा पेन्सिल लावलेलं पटकन. लवकर लवकर कॅमेरा ऑन करून फक्त कॅमेऱ्याच्या समोर तुमच्या हातातलं कर्कटक दाखवा पेन्सिल लावलेलं. नसेल तर पटकन रेडी करा त्याला. विवेक, हा थँक्यू सो मच बेटा विवेक. बघितलं मी. हा ज्ञानेश्वरचं पण बघितलं. गुड, व्हेरी गुड. अजून बाकीची मुलं पण दाखवू मला. हा श्रावणी, ओके ठीक आहे. चला आता मी स्क्रीन शेअर करते. जसं जसं सांगेन तसं तसं करायचंय. ठीक आहे. आता माझ्याकडे तर कर्कटक नाहीये पण मी तुम्हाला एक्सप्लेन करते तसं कर. हा काय करायली तू? तुझं घ्यायचं होतं ना घेतलं श्रावणी माईक म्यूट बंद कर बेटा. तुझ्या बाजूच्या घरातला सगळा आवाज ऐकतो. की आहे पण माझा ना कॅमेरा ओपन होत नाही. अच्छा बरं ठीक आहे, काय हरकत नाही. बघा काय करायचंय आता तुम्हाला. समजा हे तुमच्या वहीचं पान आहे. ठीक आहे. आणि ह्या अशा लाईन्स आहेत वहीमध्ये. हे मुलांना होतं मी पटपट पटपट काढते. लाईन्स एकदम सरळ बनवत नाही बसते. नीट बघा. आता मी किती लाईन काढलेले आहेत. मला जेवढ्या गरजेचे आहेत मी तेवढ्याच लाईन काढलेल्या आहेत. ठीक आहे. गेल्या वर्षी जसं शिकवलेलं आता तुम्हाला काय करायचंय. पट्टीवरती ते आपली जे कर्कटकची जी दोन टोकं आहेत एक पेन्सिलवाला आणि एक ते टोचणार त्या दोघांमधले जे अंतर आहे ते 4 सेंटीमीटर अंतर घ्या. किती घ्यायचंय ते अंतर? 4 सेंटीमीटर नाही तर 3 सेंटीमीटर. 3 सेंटीमीटर घ्या कारण 4 सेंटीमीटर बहुतेक जास्त मोठं होईल. 3 सेंटीमीटर घ्या. घेतलं? 4 सेंटीमीटर 3 सेंटीमीटर मोजलं. येस ते मॅम. मोजून झाल्यावरती मोजून झाल्यावर बघा 3 लाईन वरती सोडायच्यात आणि 3 लाईन खाली सोडून जी मधली लाईन आहे ना तिला पेन्सिलने डार्क करून घ्या. म्हणजे प्रिन्सिपल ऍक्सिस काढून घ्या. त्याच्यावरतीच गिरवून प्रिन्सिपल ऍक्सिस काढून घ्या. तर मी आता माझा हा प्रिन्सिपल ऍक्सिस आहे मधली लाईन निळीवाली. झालं? आता काय करायचंय. पेन्सिलने ना ह्या लेफ्ट साइड पासून थोड्याशा अंतरावरती डॉट लावून घ्यायचंय. आणि मग हा डॉट लावून झाल्यावर ह्याला थोडस ते टोचणारं टोक आहे ना थोडस त्याने ह्याला दाबून छोटासा खड्डा व्हायला पाहिजे. म्हणजे ते टोचणारं टोक हालायला नको. त्याच्यावरती ते टोक ठेवा. अंतर 3 सेंटीमीटरला न डिस्टर्ब करता काय काढायचंय खालून वरतीपर्यंत असा कंस काढायचा. काढला कंस. आता काय करायचंय कर्कटकला आता बिलकुल डिस्टर्ब न करता त्याची बाजू पलटी करायची आणि ह्या बाजूला आता तुम्हाला तो पॉइंट शोधायचा आहे. ज्या पॉइंट वरती तुम्ही ते टोचणारं टोक ठेवलं की बरोबर ना हे असं जॉईन होईल. हे बघा कदाचित मापाच्या हिशोबाने ह्या मधल्या लाईनीपासून वरती 2 लाईनी खालती 2 लाईनी अशा जॉईन व्हायला पाहिजे.
हे बघा असं. आता मी कर्कटकने नाही काढले म्हणून परफेक्ट नाही दिसत, पण परफेक्ट दिसते जर तुम्ही माप व्यवस्थित घेतलं असेल तर. कळलं मी काय केलं? असा पॉइंट वरती ठेवून हे बरोबर वरती आणि खाली समान अंतरावर ते एकमेकांना क्रॉस करून तुमचं हे असं बनलं पाहिजे. हे असं बनतं बरोबर. आणि मग तुमचं ते भिंग बनतं आणि वरती मग हा जो एक्स्ट्रा पार्ट दिसतोय, खाली पण एक्स्ट्रा पार्ट जो दिसतोय, तो इरेजरने मुजवून टाकायचा. कोणाचं भिंग बनवून तयार झालं? कळलं मी काय सांगितलं मुलांनो? भिंग कोणाचं ड्रॉ करून झालं बरोबर. आता मला कॅमेरा ऑन करून नोटबुक पुढे दाखवा. फक्त भिंगच बनवून ज्याचं झालंय त्यांचं बस. हे बहिर्वक्र भिंग काढणं थोडंसं कठीण आहे. हा बरोबर काढले ज्ञानेश्वर. प्रिन्सिपल ऍक्सिस नाही दिसत आहे पण मला तुझ्या. डार्क बनव ना थोडस. हा येस व्हेरी गुड. 2 लाईन वर 2 लाईन खाली. लेफ्टचा मला पॉइंट डार्क दिसतोय विवेक. राईट हँड साईडला जो पॉइंट होता की नाही ज्याला तू कर्कटक टोचवून बनवलेलं, त्याला पण पेन्सिलने डार्क कर आता ते काढून झाल्यावर. बघा तर मुलांनो, हा जो मला आता रेड पॉइंट दिसतोय तुम्हाला, हा रेड पॉइंट हा खूप जवळ वाटतोय, हा लांब वाटतोय, असं नाही भेटणार तुम्हाला. एकदम परफेक्ट डिस्टन्स वरती भेटते. म्हणूनच आपल्याला हे कर्कटक वगैरे व्यवस्थित माप घेणं खूप गरजेचं आहे जर तुम्हाला आकृतीचं रिझल्ट नीट पाहिजे असेल तर. नाहीतर आकृती डेफिनेटली चुकते म्हणजे चुकतेच. ठीक आहे. आता म्हणून मी काय करते, मी सध्या तर अंदाज 25 काढते. वरती 2 लाईन घेतल्या आणि खाली 2 लाईन घेतल्या अशा. आता तुम्हाला कळतंय माझ्या वरतीच्या 2 लाईन जवळ आहे, ते खालच्या जरा लांब लांब झाले. त्याच्यामुळे माझं भिंग परफेक्ट कधी येऊच नाही शकत, कारण ते गडबड ते ह्याच्यातच आहे. बरं ठीक आहे, चला हरकत नाही. आणि मग इकडे हा पॉइंट आला, इकडे हा पॉइंट आला, आणि हा मला त्याच्यामुळे काय झाले, हे C1 F2 F1 आणि 2 F2 खूप जवळजवळ मिळाले. तर आता मी ह्यांना थोडस लांब करते. मग तुम्ही जो पॉइंट डार्क केलेला ना मुलांनो, तो इकडचा जो दाबून डार्क केलेला पॉइंट होता, समजा हा वाला तुमचा पॉइंट होता, तो होणार 2F1, हा मधला होणार F1, हा होणार F2 आणि हा होणार 2F2. ठीक आहे. आता कंडिशन पुढची बघूया आता तुम्हाला किती येते. पुढची कंडिशन काय सांगते मी, नाव यू हॅव केप्ट युअर ऑब्जेक्ट. तुम्ही तुमची जी वस्तू आहे, समजा ती वस्तू तुम्ही ठेवली आहे इथे. मुलांनो जर तुम्ही ना, आता जसं विवेकने ना 2 भिंगापासून म्हणजे प्रिन्सिपल ऍक्सिस पासून 2 पर्यंत बनवलाय ना, तर विवेक व्हॉट यू कॅन डू, पूर्ण मग ते लाईनीपासून 2 अशा लाईनी आहेत राईट. तर हे पूर्ण एवढी मोठी वस्तू नको घेऊस तू, 1.5 घे. म्हणजे हे बघ इथे मी जसं दाखवलंय, ही अर्धपर्यंत घे. एवढंच घे वस्तूची हाईट इथून इथपर्यंत, म्हणजे इथून रे काढायला इझी पडेल. नाहीतर पूर्ण वरतीपर्यंत रे काढला तर तिथे तर भिंगच संपते. म्हणजे ऑब्जेक्टची हाईट घेतली तर मग रिफ्रॅक्शन कसं होणार, अपवर्तन कसं होणार प्रकाशाचं. चला तर ही इथे वस्तू काढली. आता बघूया पुढचं रे डायग्राम पूर्ण करा तुम्ही. इथे वस्तू ठेवली असताना प्रकाशाचं परावर्तन कसं होणार, किरण कशी काढणार, आणि मग तुम्हाला कुठे प्रतिमा मिळते, त्या प्रतिमा जी आहे तिचा नेचरला मराठीत काय म्हणतात, तिची वैशिष्ट्य सांगायचे. चला आता मी स्टॉप शेअर करते. मला तुमच्या आकृत्या करणं आता बघायच्यात. 9-7 झालेत. जस्ट अजून 1च मिनिट मी देणार आहे, कारण रे काढायला काही जास्त वेळ नाही लागत मला. मग बघायचे तुमचं किती येतात ते. भाग्यश्री
तुझी ma'am. परीक्षाचं काय लॉग इन आयडी पासवर्डच नाही आलाय तुला? नो मॅम, आलाच नाही. बरं ठीक आहे, तू मला पाठवलेस ना तुझं लॉग ते ईमेल आयडी आणि पासवर्ड मला पाठवलाय ना आज रात्री? मी येस मॅम, स्वतः लॉग इन पाठवलंय. होते. हा, मी स्वतः आज रात्री लॉग इन करून बघते होते की नाही. ठीक आहे. आणि काय मॅम, माझ्या लागलं तर- ईमेलवर ना ते लोधाकडून काहीतरी मेसेज आले होते, ते मी तुम्हाला सेंड केले. हा, पण ते ना आधीचे आहेत बेटा, आणि ते वेबिनारचे होते, मॉक टेस्टचं नाही येते. मी चेक करते आणि सांगते तुला. व्हॉट्सअपवर पण नाही आले, व्हॉट्सअप नंबरवर पण लिंक वगैरे काय नाही आले, जो व्हॉट्सअप नंबर दिला असशील तू. नो मॅम, तुम्ही ग्रुपमध्ये जी पीडीएफ टाकली ना तीच पीडीएफ आली फक्त. बरं ठीक आहे, मी बघते. अच्छा, मुलांनो, कोणाची रे डायग्राम झाली? झाला वेळ झाला आपला. कोणाची रे डायग्राम कम्प्लीट झाली? जरा कॅमेरा ऑन करून दाखव मला. बघा, मी हे मानून चालते की तुम्ही शाळेमध्ये शिकलाय आणि तुम्हाला ऑलरेडी येतंय. नाही झाली काढून? कोणाकोणाची काढून झाली? हात वर करा. फक्त 2च रे ड्रॉ करायचे, फक्त 2 लाईनी ड्रॉ करायचे, दॅट्स इट. आणि आता नियम बघितलेच आपण. बट चला, मी सांगते आणि मग मला लगेच दाखवा तुम्ही. सेम टू सेम तसंच करून. हे गेल्या वर्षी आपण केलंय रे, फक्त त्यावेळी आरसा होता आणि इथे नुसतं भिंग एवढंच आहे. अच्छा, ज्ञानेश्वरची ऑलरेडी झाली आहे. बरं ज्ञानेश्वर बेटा थांब, आता मी दाखवते आणि माझं झाल्यावरती दाखवू देत मला. सिंपल आहे ना रे. बघा, पहिला रे काढणार आपण पॅरलल टू द प्रिन्सिपल ऍक्सिस. हा बघा, त्या बरोबर त्याच्यात टोकापासून काढणार. हा कसा काढणार आपण? हा प्रिन्सिपल ऍक्सिसला पॅरलल बनणार आहे, समांतर बनणार आहे. बरोबर आहे? ह्या बरोबर मध्य भागापर्यंत भिंगाच्या. आणि मग नंतर काय होणार? तो माहितीये तुम्हाला, अपवर्तित झाल्यावर तो F1 मधून माघारी फिरणार, म्हणजे पुढे जाणार, असा होणार. आणि दुसरा तर भिंगांच्या आकृत्या आरशापेक्षा पण सोप्या आहेत. दुसरा कुठून काढणार? सरळ सरळ तुम्ही ह्याला कशातून काढणार? ऑप्टिकल सेंटर मधून. बघा, आता मी तर काय माप बिप मोजलेली नाहीयेत, तरी पण प्रतिमा कुठे मिळायला पाहिजे ह्याची? मला वाटते ह्या दोघांच्या मध्ये असल्यावरती F2च्या पुढे 2F2च्या पण पुढे मिळायला पाहिजे ना मुलांनो? प्रतिमा कुठे मिळायला पाहिजे? बघा, हे दोघ जण कुठे छेदतात? मला तिथे मिळते प्रतिमा. दिसते हा दोघांचा छेदन बिंदू? हा. येस मॅम. तर इथे दिसते मला, अशी इथे मिळते बघा मला प्रतिमा, आणि उलटी मिळते. दिसते? आय डोंट नो की कुठे मिळायला पाहिजे, पण मला ही अशी मिळते. म्हणजे समजा हे ए आणि बी असेल, हे वस्तूचं नाव, तर इथे मला बी डॅश मिळतंय आणि इथे खाली त्याचं टोक ए डॅश. म्हणजे समजा ही कॅन्डल अशी इथे उभी ठेवली असेल, तर मला इथे अशी तिची प्रतिमा थोडीशी मोठी आणि अशी उलटी मिळते. कळतंय? आणि ती C2F2च्या पण पलीकडे. तर 2F2च्या पलीकडे मिळते का मुलांनो? आय डोंट नो, मला आठवत नाहीये आता. हा, हे बघा इथे दिलंय, पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट. वस्तूला आपण कुठे ठेवलंय? बिटवीन F1 आणि 2F2च्या पुढे ठेवलंय. बघा, बियॉन्ड 2F2 मिळायला पाहिजे. मी माप न घेता पण मला मिळाली. बियॉन्ड 2F2 मिळाली. वस्तूपेक्षा ती लार्जर आहे, मोठ्या आकाराने आहे, रिअल अँड इन्व्हर्टेड. ती वास्तविक आणि उलटी आहे. पडद्यावर आपण तिला बघू शकतो. चला, मिळालं की नाही? आता मग सांगा बरं, तुम्हाला पण मिळाली का? दाखवा मला आता तुमची प्रतिमा, दाखव मला. चला, आकृती दाखवा कॅमेरा ऑन करून. विवेक, थोडासा मागे घे कॅमेरा, थोडासा कॅमेरा मागे घे. हा, म्हणजे मला पूर्ण आकृती दिसेल. येस, व्हेरी गुड, बरोबर मिळाली. परफेक्ट. विवेकची बघितली मी. ज्ञानेश्वर, आता तू दाखव तुझी, मगाशी दाखवत होत असते. ज्ञानेश्वर. आणि काय बाकीच्यांनी काय नुसतं काही दाखवलंच नाहीये मला, साधं भिंग पण नाही दाखवलं. अभिषेक, सानिया, श्रावणी, तुमच्या हातामध्ये कर्कटक नाहीये का? वही, पेन्सिल काही नाहीये का हातात?
असेल तर दाखवा ना, चुकलेली असेल तरी चालेल, दाखवा मला प्रतिमा तुम्ही काय काढली आहे. सानिया, भाग्यश्री, अभिषेक, सानिया बेटा नाही, चुकलीये तुझी आकृती. बघ तुला ना F1 आणि F2 च्या मध्येच मिळते प्रतिमा. आणि का चुकले बघ बर, मी पुस्तकामध्ये दाखवले आणि मी आता जसं काढलेली तशी नाही काढली आणि तू माप चुकीची घेतलेत बहुतेक तुझं, कारण भिंग मला एकदम जाड जाड दिसते, म्हणून म्हणून हे माप घेऊन काढणं खूप गरजेचं आहे. ज्ञानेश्वर दाखव तुझी. कोणीतरी आता दाखवत होतं मी सानियाची आकृती बघत असताना. मी ना मुलांनो ग्रुपमध्ये काही ना व्हिडिओज टाकते आज, प्लीज त्याला बघा आणि तसं प्रॅक्टिस करा. परीक्षेमध्ये कमीत कमी 1 ते 2 आकृत्या तर नक्की येणार, 2 मार्काला किंवा 4 मार्काला. मग काय मार्क्स घालवणार तुम्ही तिकडे, अरे नाही येते म्हणून किंवा चुकीचं काढून. चला अजून एक केस घेऊयात. अजून एक केस काय घेऊयात, सगळ्यात लास्ट वाली केस जी अवघड असते काढायला. ज्यावेळी आपण ना वस्तू एकदम जवळ ठेवतोय भिंगाच्या, कुठे, हे बघा इथे ठेवतोय, इथे ठेवली एकदम, म्हणजे F1 आणि O च्या मध्ये ठेवली वस्तू. आता काढा. ओ मी शेअरच नाही केली स्क्रीन. दिसते आता वस्तू, इथे दिसते मुलांनो काळ्या रंगाची उभी वस्तू, काळ्या रंगाची उभी वस्तू दिसते. हे ऑप्टिकल सेंटर येस मॅम. हा ऑप्टिकल, Yes, ma'am. दिसते. हा O आणि F1 च्या मध्ये ठेवली. आता आता काढा बरं. कसं काढणार आता, सेम मगाच सारखंच. सेम टू सेम मगाच सारखंच. काय होते, हा पहिला किरण तर असा सरळ पडला आणि F1 मधून बाहेर गेला, बरोबर आहे. दुसरा किरण O मधून बाहेर गेला. तर हे बघा ह्या बाजूला ही किरण लांब लांब चालली आहेत, म्हणून मग ही किरण आपण काय करतो, गेल्या वेळेस काय केलेलं आपण आठवते, मागच्या बाजूला ह्यांना वाढवलेलं होतं. याला आपण असं मागच्या बाजूला वाढवणार, इकडून पण याला असं आपण मागच्या बाजूला वाढवणार आणि इथे मग आपल्याला प्रतिमा मिळते. हे दोघं बघा मागेच्या बाजूला छेदतात आहेत, इथे इथे ते छेदतात आहेत आणि मग इथे आपल्याला प्रतिमा मिळते. ही प्रतिमा भिंगाच्या आतमध्ये बनते, पडद्यावर आपण हिला बघू नाही शकत. आणि ही प्रतिमा काय आहे, मग ही आभासी आहे, सरळ आहे, सुलट आहे, आभासी आहे, पण ही पडद्यावर नाही भेटत. मग ही फक्त एकमेव अशी केस होती ज्याच्यामध्ये आपल्याला आभासी आणि सुलट प्रतिमा मिळते, बहिर्वक्र भिंगाच्या केसमध्ये. बहिर्वक्र भिंग वापरून ही एकमेव अशी केस होती की ज्याच्यासाठी आपल्याला जी प्रतिमा आहे ती आकाराने मोठी मिळते. हे वाला आपण आता ऑलरेडी युज करतोय मुलांना. तुमच्या घरी मॅग्निफाईंग ग्लास नसेल किंवा काचेतून बघा आपण मोठं दिसत नसेल तर मोठं, मेडिकलमध्ये बघा छोटी छोटी नावं लिहिलेली असतात, मेडिकल वाल्याकडे ती काच असते, तो असं औषधाचं नाव बघून सांगतो. सेम मेडिकल वाला तोच करतोय ना, एकदम जवळ घेतो त्या वस्तूला भिंगाच्या, मग त्याला ती मोठी दिसते आणि ती भिंगाच्या त्या पलीकडे बनलेली असते ना, ज्या बाजूला अक्षर आहे त्याच बाजूला प्रतिमा बनते, त्याच्यामुळे ती मोठी दिसते आपल्याला. इझी. हे पुस्तक आहे हे बघा, किंवा काहीतरी हे लिहिलेलं आहे आणि हेच लिहिलेलं मग आता हे असं मोठं दिसतं भिंगातून बघितल्यावर. सेम तीच केस. हा बेटा झालं काढून. काचेच्या ग्लास मध्ये
पाणी भरून त्यात पेन्सिल टाकले आपण मोठी दिसते. हा बरोबर बरोबर. चला ही लास्ट वाली केसची आकृती कोणी काढली आता मला दाखवा. कॅमेरा ऑन करून. तरी दाखवा रे मला कॅमेरा ऑन करून आकृत्या. कुणीच नाही काढली लास्ट केसची आकृती. बरं ठीक आहे मुलांनो, मी काय करते ना, प्लीज एक हे तरी करा. ओके ज्ञानेश्वर, ठीक आहे ज्ञानेश्वर, मला आता एवढं स्पष्ट नाही दिसत आहे बेटा, पण थोडं थोडं कळलं. तू ग्रुपमध्ये आपला फोटो नक्की टाक. हा हा बरोबर आहे विवेक तुझी, गुड. तुम्ही फोटो टाका. आज की नाही मी तुम्हाला 3 व्हिडिओ पाठवते. पहिला व्हिडिओ तो की ज्याच्यामध्ये भिंग कसं काढतात, दोन्ही पण भिंग कर्कटकने घेऊन बरोबर माप घेऊन. दुसरं 6 केसेस, टोटल 6 केसेस आहेत ना बहिर्वक्र भिंगांसाठी. कॉन्व्हेक्स लेन्ससाठी 6 केसेस आहेत आणि कॉन्केव्ह लेन्ससाठी 2 केसेस आहेत. तर त्या सगळ्याच्या सगळ्या मी ग्रुपमध्ये टाकते. 6 + 2 मला ह्या 8 केसेसच्या आकृत्या आज किंवा उद्या दुपारपर्यंत आपल्या त्यांच्या ग्रुपमध्ये दिसायला पाहिजे. चालेल? आकृत्यांची प्रॅक्टिस करा रे. ह्या 8 पैकी 1 किंवा 2 आकृत्या परीक्षेला येणार म्हणजे येणारच आहेत, मग का त्याचे मार्क्स घालवायचे. ठीक आहे, चला आता आपला वेळ संपलाय. मग इथे आपण क्लास संपवू शकतो. होमवर्कला एक क्वेश्चन घ्या. ह्या आकृत्यांच्या व्यतिरिक्त पण एक होमवर्कला क्वेश्चन घ्या. चला पटकन लिहा. आधी इंग्लिशमध्ये सांगते मग मराठीत सांगते. राईट एनी 4 uses each for. राईट any 4 uses each for concave and convex lens. मराठीत सांगते आता. बहिर्वक्र व आंतरवक्र भिंगासाठी बहिर्वक्र व आंतरवक्र भिंगाचे प्रत्येकी 4 उपयोग लिहा. प्रत्येकी 4 उपयोग लिहा. कळलं? कळलं? येस मॅम. येस मॅम. थँक्यू सो मच. अभिषेक कळलं तुला बेटा? अभिषेकने आल्यापासून Yes, काहीच नाही बोलला. हा ठीक आहे अभिषेक, मला सगळ्यात आधी तुझ्या आकृत्या बघायच्यात ग्रुपमध्ये. हा चला बाय मुलांनो. थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग. उद्या आपण गणित सोडवणार. आता उद्याचा क्लास मिस नका करू. उद्याचा क्लास मिस झाला की समजा तुमचे मार्क्स मिस झाले बोर्डाच्या परीक्षातले, कारण मला गॅरंटी आहे तुम्ही गणितांची व्यवस्थित प्रॅक्टिस नसेलच केली तर उद्या ते मी तुमची करून घेणार आहे. ठीक आहे, चला बाय, गुड नाईट. ओके मॅम. मॅम Bye, गुड ma'am. नाईट. Good थँक्यू.